आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अजित पवार गट 14 जुलैला विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। 14 जुलैला जनसन्मान रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला जाईल। विधान परिषद निवडणुकीकडे भाजप महाराष्ट्र प्रभारींचं देखील लक्ष। भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आढावा घेण्यासाठी उद्या मुंबईत येतील। पुण्यामध्ये होणारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलली। 14 जुलैऐवजी आता 21 जुलैला बैठक होईल। करमाळा विधानसभेसाठी काँग्रेसकडून चाचपणी। माजी आमदार जयवंत जगताप आणि माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यामध्ये भेट। तर पक्षाने आदेश दिला तर करमाळा निवडणूक लढवणार, जगताप यांची प्रतिक्रिया। एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतोय। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला। तर हॉटेल पॉलिटिक्स सोडा, हॉटेल विकत घेण्याइतके अजितदादा गटाकडे पैसे आहेत, अशी ही टीका। एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रताप सरनाईकांच्या मुलाकडून अर्ज दाखल। विहंग सरनाईक यांनी एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय। नाना पटोले यांची एमसीए निवडणुकीतून माघार। काँग्रेसच्या भूषण पाटील यांनी अर्ज भरला, त्यांना नानांचा पाठिंबा। आणि एक महत्त्वाची बातमी आहे।